महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आज आपण 93वा व्हिडिओ पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे 50 प्रश्न आहेतच, पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे। पोलीस भरतीला प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो आपल्या कानावरून गेलाच पाहिजे। तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा, हे वेगवेगळे प्रश्न आपल्या कानावरून गेले पाहिजेत। ज्या वेळेला परीक्षा देणार त्यावेळेला ते प्रश्न आपल्या उत्तरं त्याची लक्षात येतात। त्यासाठी प्रत्येक प्रश्न कानावरून जाणं काळाची गरज आहे। मित्रांनो, आज आपण 50 प्रश्न पाहणार आहोत आणि या 50 प्रश्नामध्ये आपल्याला काय समजलं याचं अवलोकन करणं गरजेचं आहे। प्रश्न कुठलाही कोणत्याही घटकाचा कुठेही असला तरी आपला सराव असला पाहिजे। कोणताही प्रश्न कोणत्याही प्रश्नाच्या खाली विचारला जाऊ शकतो आणि खरोखर जर आपल्याला पोलीस भरती द्यायचीच असेल आणि पोलीस होणारच असाल तर प्रामाणिकपणे अवलोकन करणं गरजेचं आहे। तेव्हा मित्रांनो, आजच्या आपण 50 प्रश्नाला सुरुवात करणार आहोत। पण एक लक्षात ठेवा, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला, काही नाही समजलं तरी सांगत चला, योग्य की अयोग्य हेही सांगत चला आणि प्रत्येक व्हिडिओ ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण तो फुकट जाणार नाही, काही ना काही आपल्याला फायदा देऊनच जाणार, हे सर्वांनी लक्षात ठेवा। मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय। महत्त्वाचे प्रश्न त्याकडे लक्ष द्यायचं आहे। शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? पहिलाच प्रश्न आहे, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? नगदी पिकांचे उत्पादन घेणे। ज्या पिकापासून पटकन पैसा मिळतो ती पिकं घेणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ, ऊस असेल, कापूस असेल, तंबाखू असेल, ही पिकं जर घेतली तर आपल्याला त्याचं नगदी स्वरूपात उत्पादन मिळतं। तेव्हा शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय याचं उत्तर आहे नगदी पिकांचे उत्पादन घेणे। शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी, शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रयतवारी पद्धतीमध्ये प्रत्यक्ष संबंध येतो। कोणत्या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष संबंध येतो? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी आणि शेतकरी यांचा संबंध रयतवारी महसूल पद्धतीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष संबंध येतो। तालुकादारी पद्धती, महालवारी पद्धती, रयतवारी पद्धती, महसूल गोळा करण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण त्या पद्धतीपैकी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी आणि शेतकरी यांचा प्रत्यक्ष संबंध येतो तो म्हणजे रयतवारी पद्धतीमध्ये येतो। ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या, त्या संस्थांना काय म्हणतात? ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या, त्या शाळांना चॅरिटी म्हणजे परोपकारी शाळा। अशा या चॅरिटी शाळा त्यांनी सुरू केलेल्या आहेत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी। मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी केली? मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी केली? त्याचं उत्तर आहे नारायण गुरु। नारायण गुरु यांनी मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा केलेली आहे। नारायण गुरु लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक कोण? महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके। वासुदेव बळवंत फडके
हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहे, हे लक्षात असू द्या. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले? कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले? मदनलाल धिंगरा याने कर्झन वायलीला गोळी घालून ठार मारले. मदनलाल धिंगरा. दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर गोळ्या कोणी झाडल्या? दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? जॅक्सनवर गोळ्या झाडणारा अनंत काणेरे याने 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडल्या. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगाने 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगाने कोणती संघटना स्थापन केली? त्या संघटनेचं नाव आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन लक्षात ठेवा. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगाने संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, हे लक्षात ठेवा. सन 1901 मध्ये कलकत्ता या ठिकाणी स्थापन झालेली अनुशीलन समिती कोणत्या कामासाठी प्रसिद्ध आहे? 1901 मध्ये कलकत्ता या ठिकाणी अनुशीलन समितीची स्थापना झालेली होती. ही संस्था कोणत्या कामासाठी प्रसिद्ध आहे? ही संस्था शारीरिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. शारीरिक शिक्षण अनुशीलन समिती. भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून काय मिळालं? भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून प्रेरणा व बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया मिळाली. प्रेरणा गरजेची आहे मित्रांनो. माणसाला प्रेरणा पाहिजे. प्रेरणेने माणूस अशक्य काम शक्य करू शकतो आणि हेच काम जपानने केलेलं आहे. आपल्या क्रांतिकारकांना प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे आणि बॉम्ब बनवण्याची कला प्रक्रिया कशी असते ते आपल्याला शिकवलेलं आहे. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके हे आपले आद्य क्रांतिकारक यांना कोणत्या कारागृहामध्ये ठेवलेले होते? वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले होते? तो कारागृह एडन या ठिकाणी आहे. एडनच्या कारागृहामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. न्यू इंडिया वर्तमानपत्र कोणत्या देशात सुरू केले? न्यू इंडिया वर्तमानपत्र इंग्लंड देशामध्ये सुरू केलेलं आहे. न्यू इंडिया वर्तमानपत्र इंग्लंड देशामध्ये सुरू केलेलं आहे. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर कोणाचा खून केला? पठाणाने अंदमान बेटावर कोणाचा खून केला 1872 मध्ये? तो आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोचा खून एका पठाणाने अंदमान बेटावर केलेला आहे. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? बंदी जीवन ही पुस्तिका सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिली आणि हा प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो. बंदी जीवन ही पुस्तिका सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेली आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणेच्या बाबतीमध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणतं वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं की जेने सामाजिक सुधारणेच्या बाबतीमध्ये त्याने मोलाचं कार्य केलेलं आहे? आणि ते वर्तमानपत्र आहे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राने सामाजिक सुधारणेच्या बाबतीमध्ये मोलाची कामगिरी केलेली आहे. ख्रिस्ती
ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध प्रथम आवाज कोणी उठवला? ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध प्रथम कोणी आवाज उठवला आणि आवाज उठवणारे आहेत मित्रांनो, त्या काळामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मातील मुलं आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये कसे पदार्पण करतील, धर्मांतर कसे करतील याकडे त्यांचं लक्ष होतं. आणि अशा ह्या त्यांच्या प्रक्रियेला विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी विरोध केलेला आहे. विरोध करणारे कोण? विष्णुबुवा ब्रह्मचारी, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 मध्ये 5 ऑगस्ट 2020 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या मंदिराचे भूमिपूजन झाले आणि हे मंदिर किती फूट उंचीचे बांधण्यात येईल हे सांगा. मित्रांनो, 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन केलेले होते आणि ते 161 फूट उंचीचे असावे हे त्यावेळेला ठरवण्यात आलेलं होतं. आता तुम्हाला कल्पना आहे, अयोध्येमध्ये राम मंदिर झालेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पहिली पूजा झालेली आहे आणि त्यांनी 5 ऑगस्ट 2020 मध्ये राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन केलेलं होतं. कोरोना वर्ष, कोणते कोरोना वर्ष जगभर गाजले? 2020 हे कोरोना वर्ष जगभर गाजलेलं आहे. कोणीही विसरू शकणार नाही 2020 कोरोना वर्ष म्हणून जगभर गाजलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न, रणजित सिंह डिसले यांचे नाव जगात कोणत्या कारणास्तव पोचले? रणजित सिंह डिसले यांचे नाव जगामध्ये कारण कोणते? पहा, युनेस्को व लंडन स्थित वारकी फाउंडेशन यांच्यातर्फे युनेस्को व लंडन स्थित वारकी फाउंडेशन यांच्यातर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 मध्ये सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषदेमधील शाळेतील शिक्षक रणजित डिसले यांना 3 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला. रणजित डिसले हे सोलापूरच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते. 3 डिसेंबर 2020 रोजी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तो पुरस्कार काय होता बघा. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. त्यामुळे आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, सोलापूर जिल्ह्याचा आणि त्यांच्या शाळेचा नावलौकिक वाढल्याशिवाय राहिलेला नाही. मित्रांनो, साध्या सामान्य परिस्थितीमधून हा माणूस, हा शिक्षक त्या पदापर्यंत गेला आणि जगाच्या धोरणामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं काम डिसले यांनी केलेलं आहे. तेव्हा रणजित डिसले यांच्यावर जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं, युनेस्को व लंडन स्थित वारकी फाउंडेशन यांच्यातर्फे दिला जाणारा हा ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 हा रणजित डिसले यांना मिळालेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसराय कोण? ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसराय तुम्हाला कल्पना आहे? 1857च्या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये असणारा भारताचा कारभार काढून घेतला आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्या ताब्यामध्ये तो भारताचा कारभार गेला आणि तेव्हापासून गव्हर्नर जनरलची नेमणूक करण्याऐवजी व्हाईसरायची नेमणूक केली आणि 1858 मध्ये राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि आपल्या भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग, हे लक्षात असू द्या.
भारतामध्ये प्रति सरकारे कोठे कोठे स्थापन झाली. ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रति सरकारे स्थापन झाली. महाराष्ट्रामध्ये सातारा, बंगालमध्ये मदिनापूर, ओरिसामध्ये तालचेर, उत्तर प्रदेशामध्ये बालिया आणि आझमगड आणि बिहारमध्ये भागलपूर या ठिकाणी भारतामध्ये प्रति सरकार स्थापन झाली. तुमच्याशिवाय आम्ही राज्यकारभार चालवू शकतो, आम्हाला चालवता येतो आणि म्हणून प्रति सरकारची स्थापना झाली. आणि ही प्रति सरकार पुन्हा एकदा लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सातारा, बंगालमध्ये मदिनापूर, ओरिसामध्ये तालचेर, उत्तर प्रदेशामध्ये बालिया आणि आझमगड आणि बिहारमध्ये भागलपूर या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना झालेली आहे. पहिले प्रति सरकार कोणते हाही प्रश्न विचारला जातो. पहिले प्रति सरकार उत्तर प्रदेशामधील बालिया हे पहिलं प्रति सरकार आहे. जास्त काळ टिकलेले प्रति सरकार कोणते? जास्त काळ टिकलेले प्रति सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सातारा. क्रांतिसिंह नाना पाटलांचं हे प्रति सरकार जास्त काळ टिकलेलं आहे. सातारा प्रति सरकारची सेना कोणती? क्रांतिसिंह नाना पाटलांची सेना कोणती? तुफान सेना आणि आझाद सेना हे त्यांनी निर्माण केलेल्या सेना आहेत. 1942च्या आंदोलनाचा हिंसक वळणाची जबाबदारी ब्रिटिशांनी कोणावर टाकली? 1942चा लढा, चले जाव चळवळ. ब्रिटिशांनो भारतातून चालते व्हा आवाज उठवला आणि भारतातून ब्रिटिशांना हकलून देण्याची तयारी केली. मित्रांनो, ही संपूर्ण 1942च्या लढ्याची जबाबदारी महात्मा गांधीवर टाकली. ब्रिटिश सरकारनं दोषी धरलेला आहे महात्मा गांधी. आर्य समाजाचा नारा कोणता? आर्य समाजाचा नारा आहे भारत भारतीयांसाठी. भारत भारतीयांसाठी हा आर्य समाजाचा नारा आहे. आझाद रेडिओ केंद्र मुंबई, आझाद रेडिओ केंद्र मुंबईची स्थापना कोणी केली? आझाद रेडिओ केंद्र मुंबईला स्थापन करणारे उषा मेहता आणि विठ्ठल झवेरी. उषा मेहता आणि विठ्ठल झवेरी यांनी मुंबईमध्ये आझाद रेडिओ केंद्र सुरू केलेलं होतं. सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष केव्हा व कोठे होते? सुभाषचंद्र बोस 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. एक 1938 हरिपुरा आणि 2 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते. हरिपुरा आणि त्रिपुरा 1938 हरिपुरा आणि 1939ला त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष निर्माण केलेला आहे. आशियाई भारतीयांच्या मदतीने राजबिहारी बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? राजबिहारी बोस भारतामधून जपानला गेले आणि जपानला जाऊन आशियाई भारतीयांच्या मदतीने राजबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाचा पक्ष स्थापन केला. इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे. नेताजींनी कोणाच्या मदतीने व केव्हा आझाद हिंद सरकारची स्थापना केली? नेताजी म्हणजे सुभाषबाबूंनी कोणाच्या मदतीने व केव्हा आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली होती? बाळानो, जपान सरकारच्या मदतीने 21 ऑक्टोबर 1943 मध्ये सिंगापूर या ठिकाणी त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शपथ कोणी घेतली? सुभाषचंद्र बोस. शेवटच्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शपथ कोणी घेतली? तर सुभाषचंद्र बोस यांनी घेतलेली आहे. आणि मित्रांनो, ते खरं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत देशकार्यामध्येच ते होते. डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली कोणती महिलांची स्वतंत्र तुकडी निर्माण केली? डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली राणी झाशी रेजिमेंट ही महिलांची स्वतंत्र तुकडी आझाद हिंद सेनेमध्ये निर्माण झालेली होती. आझाद हिंद सेनेचे अभिवादनाचे शब्द कोणते? आझाद हिंद सेनेचे अभिवादनाचे शब्द आहे जय हिंद. आझाद हिंद सेनेचे अभिवादनाचे शब्द जय हिंद. सुभाषबाबूंनी इंग्लंड अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा केव्हा केली?
सुभाष बाबूने इंग्लंड अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा 24 ऑक्टोबर 1943 ला केलेली आहे. 24 ऑक्टोबर 1943 ला सुभाष बाबूने अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा केलेली होती, हे लक्षात ठेवा. जपानने आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन काय केले? जपानने आझाद हिंद सेनेच्या स्वाधीन काय केले? अंदमान व निकोबार बेटे जपानने जिंकली आणि आझाद हिंद सेनेच्या ताब्यात दिली. नोव्हेंबर 1943 ला अंदमान निकोबार बेटे जपानने जिंकल्यानंतर सुभाष बाबूंच्या ताब्यात दिली आणि सुभाष बाबूंनी त्यांचं नामकरण ठेवलं शहीद आणि स्वराज्य, ही त्यांनी नावं ठेवलेली आहेत. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना कशी उभारली? रासबिहारी बोस जपानला गेले. त्यांना आझाद हिंद सेनेची स्थापना कशी करता आली, का केली? जपानच्या तुरुंगामधील 20,000 सैनिक, जपानच्या तुरुंगामध्ये भारतीय 20,000 सैनिक होते, युद्ध कैदी होते. जपान सरकारकडून त्यांनी त्या सैन्याची मागणी केली, आम्ही आझाद हिंद सेनेची स्थापना करतोय. आणि आझाद हिंद सेनेचे पहिले कॅप्टन मोहन सिंग. मोहन सिंग हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. मोहन सिंग हे पहिले कॅप्टन आहेत. रासबिहारी बोस यांनी कोणाला निमंत्रित केले आणि कशासाठी? रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना निमंत्रित केले. सुभाषचंद्र बोस हे जर्मनीला होते, रासबिहारी बोस जपानला होते. इंडियन इंडिपेंडन्स लीग व आझाद हिंद सेनेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यासाठी आणि त्यातून मुक्त होण्यासाठी रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना जर्मनीवरून जपानला बोलवलं. सुभाष बाबू, रासबिहारी बोस यांचं निमंत्रण पोचल्यानंतर जपानची राजधानी टोकियो विमानानं जात असताना तैवान या ठिकाणी 18 ऑगस्ट 1945 मध्ये विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मगाशीच तुम्हाला मी सांगितलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा नेता, क्रांतिकारक, शेवटच्या क्षणापर्यंत देशकार्य करत होता. तैवान या ठिकाणी विमानाला अपघात झाला आणि 18 ऑगस्ट 1945 ला त्यांचा मृत्यू झाला. सुभाष बाबूंचे रेडिओ केंद्र कोठे स्थापन केले होते? सुभाष बाबूंनी रेडिओ केंद्र बर्लिन या ठिकाणी स्थापन केलेले होते. बर्लिन. आझाद हिंद सेनेचे बौद्ध चिन्ह कोणते? आझाद हिंद सेनेचे बौद्ध चिन्ह आहे झेप घेणारा वाघ. आझाद हिंद सेनेचे मुख्यालय कुठे आहे? आझाद हिंद सेनेचे मुख्यालय रंगून या ठिकाणी आहे. नेताजींचा विश्वासू साथीदार, त्याचं नाव काय? नेताजींचा विश्वासू साथीदार हबीब उर रहमान. हबीब उर रहमान हे नेताजींचे विश्वासू साथीदार आहेत. नेताजींनी लिहिलेले पुस्तक कोणते? नेताजींनी लिहिलेले पुस्तक आहे इंडियन स्ट्रगल. इंडियन स्ट्रगल हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आझाद हिंद सेनेचे समरगीत कोणते? आझाद हिंद सेनेचं समरगीत आहे कदम कदम बढाए जाए. आझाद हिंद सेनेचं कार्य बघून मुंबई नाविक दलामध्ये कोणत्या युद्ध नौकेवर उठाव झाला? माणसाला प्रेरणा असते. आझाद हिंद सेनेमध्ये लोक देशासाठी करतात, आपण का करू नये? आणि म्हणून मुंबई नाविक दलामध्ये कोणत्या युद्ध नौकेवर उठाव झाला? युद्ध नौकेचं नाव आहे तलवार. मुंबई नाविक दलाच्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं? मुंबई नाविक दलाच्या बंडाचे नेतृत्व केलेलं आहे BC दत्त यांनी केलेलं आहे. BC दत्त नाव लक्षात ठेवा. ब्रिटिश सत्तेचा पाया केव्हा खिळखिळीत झाला? ब्रिटिश सत्तेचा पाया 1941 ते 1946 या कालावधीमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळीत झालेला होता. मित्रांनो, आता आपण काही 50, 55, 60 प्रश्न पाहिले असतील. आपल्याला एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. असेच जवळजवळ आता इथून पुढे महिनाभर दररोज एक व्हिडिओ टाकण्यात येईल. प्रश्न ऐकत चला, उत्तर ऐकत चला. माझी एकच अपेक्षा आहे की माझ्याकडे असणारे पोलीस भरतीचे प्रश्न
गोरगरीब मुलांच्या पर्यंत पोहोचावेत आणि पोलीस भरतीला त्याचा हातभार लागावा, हा माझा खरा उद्देश आहे. जे वाचतील ते यशस्वी होतीलच. म्हणून सर्वांनी व्हिडिओ ऐकत चला, लक्षात ठेवत चला. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला. आवडला न आवडला तरी मला कळवत चला, कारण मी शेवटी तुमचाच आहे, तुमच्यासाठीच मी करतोय. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.